मुघलांच्या गुलामगिरीतून रयतेस मुक्त करण्यासाठी ज्यांनी जन्म घेतला या भूमीवरती, पोवाडे गौरव गीतांमधून आज घुमू दे त्यांची कीर्ती आसमंती। देव देश धर्म रक्षणासाठी खर्ची पडलेल्या असंख्य ज्ञात अज्ञात मावळे, कित्येक माता भगिनींचे रिते कपाळ, या सगळ्यांच्या जखमा आज रायगडावर बुजणार होत्या। रक्ताच्या आणि घामाच्या थेंबातून पिकलेल्या शेतीचे आज सोने होणार होते। आज शिवाजी राजे छत्रपती होणार होते। रायगड दुमदुमत होता। हा आनंद होता सार्वभौमतेचा, हा आनंद होता स्वातंत्र्याचा। दूरवर राजगड आकाशात मान घुसडून आपल्या राजाच्या डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा बघत होता। कुलक्षत्रियवंत सिंहासनाधीश्वर श्री राजा छत्रपती या महाराजांच्या नव्या बिरुदावलीचा सर्वांनीच जयघोष केला। पुष्पवर्षाव झाला। सह्याद्रीच्या तोफांनी प्रत्येक खेड्यांमध्ये विजापूरकरांना, कुतुबलशाहीला, मोगलांना सगळ्यांना कळवले की माझा राजा छत्रपती झाला। सर्व वातावरण खुशीचे होते। उत्तरेकडून मात्र रडण्याचा आवाज येत होता आणि तो आवाज होता औरंगजेबाचा। लहानपणानंतर तो आता रडला असेल। याच दिवशी याच समयी रायगडावर आणखी एक इतिहास घडणार होता। इथून मागे मराठ्यांची मुले सरदार पुत्र होती, पण आपले संभाजीराजे युवराज ठरले होते। हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं, दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशा एवढं धाडस हवं, पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशासारखी कला हवी, आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवबाचंच काळीज हवं। जय शिवाजी, जय भवानी। शिवराज्याभिषेक दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। जय महाराष्ट्र।